जगडे सरांनी ज्या आंदोलनाचा उल्लेख केला आणि मीही त्याचा प्रास्ताविकेमध्ये माझ्या उल्लेख केला होता, अण्णा हजारे यांनी त्यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहिली आणि खूप गौरवोद्गार काढलेले आहे. पण त्याच अण्णा हजारांच्या आंदोलनामुळे 2014 साली अगोदरचं जे होतं ना यांचं सरकार हे गेलं सुभाष, आणि हे सरकार गेलं त्यामागे जी काही महत्वाची कारणं होती त्यात अण्णा हजारे यांचं आंदोलनही होतं. त्या अण्णा हजारांनी आज त्यांच्या संदर्भात खूपच चांगले शब्द काढलेले आहेत, गौरवोद्गार काढले, 2 बैठका त्यांच्यासोबत झाल्या आणि त्यांनी अत्यंत झटकन निर्णय घेतला आणि असा गतीने निर्णय घेणारा पंतप्रधान म्हणून त्यांचं कौतुक केलेलं आहे. पण त्या आंदोलनामुळे डॉक्टर मनमोहन सिंग खूप अस्वस्थ झाले होते आणि त्याच काळामध्ये भ्रष्टाचार हा फोफावला होता. भाजपनं त्या संदर्भातले अनेक आरोप केले. 2G स्पेक्ट्रम हा त्यातला अत्यंत महत्वाचा घोटाळ्याचा आरोप, अर्थात तो किती खरा ठरला हे नंतर आपल्याला माहित आहे. पण तरी सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तत्कालीन नितीन गडकरी असो, नरेंद्र मोदी हे भाजपचे पोस्टर बॉय होते आणि त्यांनी देशभरात प्रचार केला आणि त्यावेळी काँग्रेसवरती त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आरोपही केले होते. पण डॉक्टर मनमोहन सिंग यांचा त्या घोटाळ्यामध्ये किती समावेश होता, त्यांचा सहभाग किती होता, त्यांनी असे कोणते निर्णय घेतले ज्यामुळे देशामध्ये भ्रष्टाचार फोफावला होता, त्याला काही ते कारणीभूत होते का? आणि मग अण्णा हजारांचं आंदोलन आणि त्या आंदोलनामुळे डॉक्टर मनमोहन सिंग हे खूप अस्वस्थ झालेले आपण पाहिले होते. सुभाष, मनोज, हे ज्या वेळेला अण्णा हजारेंचं आंदोलन रामलीला मैदान वरती सुरू होतं त्यावेळेला मी दिल्लीमध्ये होतो आणि तिथे मी ती परिस्थिती पाहिलेली आहे. त्यानंतर याच सगळ्या जे लोक आहेत त्यांनी इंडिया गेटच्या समोर एक मोठं प्रोसेशन त्यांनी केलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळी ही मंडळी होती आप, आणि नंतर मग त्याच्यामध्ये आता किरण बेदी जे आहे त्यानंतर भाजपच्या वळचणीला गेल्या. तर भाजपची एक स्ट्रॅटेजी अशी आहे की भरमसाठ आरोप करायचे आणि त्यासाठी प्रशासनातील जे RSSची सिम्पथायझर असणारे अधिकारी असतील त्यांना हाताशी धरायचं आणि मोठ्या प्रमाणावरती आरोप करायचे. हा प्रकार भाजप हा नेहमी करतं आणि ते इफेक्टिव्हली ते करतं आणि दुसरं मीडियाचा वापर करून ते आरोप जे आहेत ते अँप्लिफाय कसे होतील याचा ते वापर करतात. ज्युडिशरीमध्ये जी RSSची सिम्पथायझर असणारी मंडळी आहेत ती त्याच्यावरती रिॲक्ट होतात आणि त्याच्याप्रमाणे या गोष्टी होतात. मी यासाठी 2 उदाहरणं देईन. एक TK चतुर्वेदी नावाचे ग्रस्त होते जे कॅग, ज्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल असं आहे, त्या कॅगचे ते प्रमुख होते आणि त्यांनी बोफोर संदर्भामध्ये इन्क्वायरीची ऑर्डर दिली होती. नंतर हे जे TK चतुर्वेदी होते हे भाजपमध्ये गेले आणि तिथे खासदार झाले होते. ते दुसरं विनोद राय म्हणून जे दुसरे CAG होते यांनी 2G प्रकरणामध्ये 2 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असं एक केलं होतं. ते विनोद राय नंतर त्यांना कॅग मधून ते बाहेर पडल्यानंतर त्यांना BCCI सारख्या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात आली आणि त्यांना मोठ्या प्रमाणात पगार आणि भत्ते त्यांना मिळत होते. त्यांची उदरनिर्वाहाची सोय बीजेपीने केली. काय झालं, विनोद राय यांनी जी इन्क्वायरी केली त्याच्यामध्ये जे जज या 2G प्रकरणाची सुनावणी करत होते ते म्हणाले की मी रोज बसायचो आणि बघायचो माझ्या समोर काहीतरी नवीन पुरावा येईल, पण अजिबात माझ्या समोर काही पुरावे आले नाहीत आणि त्यांनी 2G प्रकरण हे रद्दबातल केलं होतं. त्यामुळं 2G प्रकरण हे पूर्णपणे राजकीय आरोप होते हे त्यामुळे सिद्ध झालं. बोफोर्स प्रकरणात तर नंतर बीजेपीचं सरकार पण आलं होतं, पण कुणीच, आणि जनता दलाचं सरकार पण आलं, कुणीच त्याच्यामध्ये काही डिसायसिव्ह ऍक्शन त्याच्यामध्ये काही घेतली नाही. त्यामुळे आपण बघतो की आरोप करायचे, नेत्यांना भ्रष्ट म्हणून बोलायचं आणि नंतर हे जे भ्रष्ट नेते आहेत हे भाजपमध्ये आले की ते एकदम पवित्र होतात. भाजपने ही प्रोसिजर आहे ही पूर्णपणे वापरलेली आहे आणि भाजपसाठी काम करणारी माणसं ही त्याच्यानंतर व्यवस्थित वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ते उपकृत करतात, जसं किरण बेदींना उपकृत केलं. आणि त्या किरण बेदी यांनी अतिशय लोकशाहीची थट्टा करणारं वर्तन तामिळनाडूचा राज्यपाल म्हणून केलं आणि त्याच्याबद्दल भाजपला काही देणं घेणं नव्हतं. त्यामुळं लोकशाही आणि ती जी सगळी प्रोसेस आहे याचा कशा प्रकारे गैरवापर करायचा याचा उत्तम प्रकार हा भाजपाने केला. आता उदाहरण द्यायचं झालं तर मनमोहन सिंग यांच्या शेवटच्या 2014च्या अगोदर नरेंद्र मोदी यांची भाषणं काढून पहा. आज ते मनमोहन सिंग यांच्या विरोधात जे काही त्यावेळेला ते बोलले त्याच्या बरोबर उलटं वर्तन ते आज पंतप्रधान म्हणून करतायत. पण त्याच्याबद्दल त्यांना ना खेद ना खंत, ना बीजेपीच्या कार्यकर्त्यांना खंत वाटत आहे याच्याबद्दल. मनमोहन सिंग यांनी अतिशय शालीनपणे सगळे प्रहार सहन केले.
इव्हन राहुल गांधी यांनी 2013ला जो बालिशपणा केला की त्यांनी ऑर्डिनन्स एक फाडून फेकून देण्याचा प्रयत्न केला याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, हा अतिशय बालिशपणा होता, थिल्लरपणा होता. आणि हे करण्याची त्यांना गरज होती, कारण ते गांधी परिवाराच्या शब्दापलीकडे मनमोहन सिंग काही करतील अशी अपेक्षा नव्हती. पण तो जो सगळा प्रकार झाला की जे कॉलिशन पॉलिटिक्स होतं, त्या कॉलिशन पॉलिटिक्समुळे हे ऑर्डिनन्स निघाला होता आणि मनमोहन सिंगांनी त्याच्यावरती एक चकार शब्द काढला नाही. त्यामुळं आज आपण जे बघतोय की डेमोक्रॅटिक पद्धतीने वावरणारे मनमोहन सिंग आणि दुसरीकडे हे डिक्टेटर पद्धतीने वावरणारे नरेंद्र मोदी यांचं जर आपण बघितलं तर एक पूर्ण विरोधाभास आपल्याला याच्यामध्ये स्पष्ट दिसतो. आणि कुणाचा फायदा देशाला झालेला आहे. मनमोहन सिंग यांनी देशातील दारिद्र्यरेषेखालील लोक वरती कसे येतील यासाठी प्रयत्न केले. नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये 25% जास्त लोक ही दारिद्र्यरेषेखालील आज आहेत. 80 कोटी लोकांना गेली 4-5 वर्ष फुकट धान्य देऊन त्यांना पोचलं जाते आणि ते जर त्यांना धान्य मिळालं नाही तर या लोकांना म्हणजे त्यांचं जगणं मुश्किल होऊन जाईल. पण मनमोहन सिंग यांनी हा प्रकार केला नाही. त्यांनी त्या लोकांना हाताला काम मिळेल यासाठी मनरेगाची त्यांनी लागू केला आणि ते मनरेगामुळे 2009 साली सरकार पुन्हा निवडून आलं होतं काँग्रेस आघाडीचं. तर हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे.